नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट चे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले एमसीक्यू, जे खूप महत्त्वाचे आहेत. हे एमसीक्यू अजिबात चुकवू नका. 100% हे एक्झाम मध्ये येणारच आणि प्रत्येक एमसीक्यूचा आपण आन्सर जे आहे ते एका मिनिटात सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, सो बघूया मग काय एमसीक्यू हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरती विचारले जातात. आता विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले एमसीक्यू आपण पहिल्यांदा सोडवूया. काय विचारले बघा. पहिला एमसीक्यू, दी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ऑलवेज लक्षात ठेवा, याच्यावरती खूप महत्वाचे एमसीक्यू विचारले जातात. सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ऑफ डी क्यूब मायनस 6d स्क्वेअर प्लस 11d मायनस 6 इंटू वाय इक्वल टू 0 येईल. याचं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंटचं जर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा रूट्स फाइंड आउट करतो ऑक्झिलरी इक्वेशनचं. काय असतं ऑक्झिलरी इक्वेशन? एफ ऑफ एम इज इक्वल्स टू 0. सो जे काही फंक्शन आहे डी मधलं, त्याच्यामध्ये डी च्या जागी एम लिहा, आपल्याला एफ ऑफ एम मिळेल. काय येणार मग ते? एम क्यूब मायनस 6m स्क्वेअर प्लस 11m मायनस 6. हा आपला एफ ऑफ एम आहे. कसा ऑब्टेन केलाय? डी च्या जागी एम लिहून. तो इक्वेट करा 0 ला आणि त्याचे रूट्स फाइंड आउट करा आणि सीएफ लिहा. ठीक आहे, मग आता बघा हे क्यूबिक इक्वेशन आहे. सो याचे जर रूट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला मेथड ऑफ सिंथेटिक डिव्हिजन यूज करायला लागते. मग आता या इक्वेशनला टोटल रूट्स किती आहेत? 3 रूट आहेत. मग आता 3m च्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. मग सिंथेटिक डिव्हिजन वापरायची असेल तर पहिली व्हॅल्यू, इनिशियल व्हॅल्यू आपण रॅन्डम सबस्टिट्यूशन करून ऑब्टेन करतो. म्हणजे काय? m च्या जागी 1 2 3 किंवा -1 -2 -3 अशा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. कधीपर्यंत? जोपर्यंत आन्सर त्या व्हॅल्यूला 0 मिळत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मग आता आपण पहिली व्हॅल्यू घेऊया m ची 1. नॉर्मली लक्षात ठेवा पहिल्या 3 व्हॅल्यू मध्येच तुम्हाला 0 मिळून जातो. मग आता बघा m च्या जागी मी 1 लिहितो. सो 1 क्यूब म्हणजे 1 मायनस 6 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि त्यानं 6 ला मल्टिप्लाय केला तर काय ना 6 प्लस 11 इंटू 1 म्हणजे काय 11 आणि काय राहिलं मायनस 6. बघा आता याचा आन्सर काय येतंय? 0 येतं का नॉन झिरो येतं? नॉन झिरो आलं तर पुढचा नंबर घ्यायचा, एम इज इक्वल्स टू 2. मग आता पहिलं चेक करूया 1 ला काय येतंय. सो बघा 1 प्लस 11 12 आणि हे मायनस 6 म्हणजे काय -12. सो 12 आणि हा -12 किती आन्सर येतं? 0 येतं. म्हणजे आपल्याला काय मिळाला? इनिशियल रूट मिळाला. कुठला? m इक्वल टू 1. हा काय आहे? या इक्वेशनचा एक रूट आहे. कसं ऑब्टेन करायचा? रॅन्डम सबस्टिट्यूशन करून. ठीक आहे, मोस्टली पहिल्या 3 व्हॅल्यू मध्ये येतं. जर पॉझिटिव्हला नाही आलं तर निगेटिव्हला चेक करायचं. ठीक आहे, आता मेथड ऑफ सिंथेटिक डिव्हिजन वापरूया. काय करत असतो आपण? पहिल्या रो मध्ये त्या दिलेल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट्स लिहित असतो, हायर पॉवर पासून लोअर पॉवर पर्यंत. सो पहिला m क्यूबचा कोएफिशिएंट किती आहे? 1. m क्यूब नंतर m स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट, m स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय? -6. m स्क्वेअर नंतर m चा कोएफिशिएंट किती आहे? +11 आणि m नंतर कॉन्स्टंट टर्म काय? -6. ठीक आहे, आता याला भाग घालवायचा. कशाने? जो आपण इनिशियल रूट शोधलाय त्याने या टर्म्सना भाग घालवायचा. तर इनिशियल रूट आपला काय? 1 आहे. ठीक आहे, सो आता भाग घालवायचं म्हणजे काय करायचं असते बघा. ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड काय आहे? पहिला जो काही नंबर आहे तो ऍज इट इज खाली लिहा. ओके, नंतर काय करायचं? लाईनच्या खाली जे नंबर येतील ते आपल्या इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचे. सो 1 इंटू 1 म्हणजे काय? 1. तो नेक्स्ट नंबरच्या खाली लिहा. ठीक आहे, आता यांची ऍडिशन सबट्रॅक्शन जे होईल ते सोडवा. सो -6 आणि हा काय? +1. -6 + 1 किती असतं? -5. ठीक आहे, आता सांगितलं लाईनच्या खाली नंबर आला की काय करायचा? तो आपल्या इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचा. सो 1 इंटू -5 किती येणार? -5. ठीक आहे, सो 11 -5 11 मधून 5 गेले किती? 6. देन परत लाईनच्या खाली नंबर आला तर इनिशियल रूटला मल्टिप्लाय करा. सो 6 इंटू 1 म्हणजे काय? 6 आणि -6 + 6 किती आलं? 0. सो डिव्हिजन केल्यानंतर रिमाइंडर आपल्याला काय मिळाला? 0 मिळालेला आहे. एक रूट आहे आपला 1
आता राहिलेले 2 रूट कॅल्क्युलेट करायचं असतील तर या रिमाइंडरचा यूज करायचा. तर हे कसं यूज करायचं, पहिली जो नंबर आहे तो कोणाचा कोएफिशियंट असतो, m स्क्वेअरचा. दुसरा जो नंबर आहे तो कोणाचा कोएफिशियंट असतो, m चा कोएफिशियंट असतो. आणि तिसरा जो नंबर आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. मग बघा याच्यावरून आपल्याला कुठला इक्वेशन मिळते, 1 इंटू एम स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर, -5 इंटू m म्हणजे काय, -5m, आणि शेवटी काय +6. याचं साईन लिहिलेलं नाही, याचा अर्थ काय असतं, प्लस असतं. +6 इक्वल टू 0. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, डिग्री 2 असणारं. मग हे सोडवलं की मला m च्या राहिलेल्या 2 व्हॅल्यू मिळतील. ऑलरेडी आपण एक व्हॅल्यू शोधले, आता राहिलेल्या 2 व्हॅल्यू शोधायच्या असतील तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायच्या 2 मेथड आहेत, एक डायरेक्ट आणि एक क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. मग पहिला डायरेक्ट मेथड चेक करायची. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, मिडल टर्म स्प्लिट होते का चेक करायची. कशी मिडल टर्म स्प्लिट करायची असते, पहिला नंबर 1 हा कशाला मल्टिप्लाय करायचा, कॉन्स्टंटला. सो 1 इंटू 6 म्हणजे काय, +6. याचे असे 2 फॅक्टर शोधायचे ज्याची ऍडिशन हा मधला नंबर यायला पाहिजे. मधला नंबर काय आपला, -5. सो हा -5 आपल्याला स्प्लिट करायचा आहे, कसा, 6च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. मग बघा आता 6 चे कुठले 2 फॅक्टर आहेत, एक फॅक्टर आहे 6 इंटू 1 आणि दुसरा फॅक्टर आहे 3 इंटू 2. मग पॉसिबिलिटी कुठल्या फॅक्टरला ऍडिशन 5 येण्याची आहे, दोघांना पण आहे, पण दोन्ही घेऊन चालत नाहीत, लक्षात ठेवा. जर पहिला फॅक्टर मी घेतला 6 आणि 1, त्यातल्या 6 ला जर मायनस साईन दिलं तर मला ऍडिशन -5 मिळते. -6 आणि +1 म्हणजे -5. पण त्याची मल्टिप्लिकेशन +6 मिळत नाही. मायनस प्लस काय होणार, -6. म्हणजे हा फॅक्टर अलाउड नाही. मग आता दुसरा फॅक्टर घेऊया, 3 इंटू 2. ठीक आहे, याचे पण मल्टिप्लिकेशन 6 येते. ऍडिशन काय यायला पाहिजे, -5. मग ऍडिशन -5 यायला पाहिजे असेल तर दोघांना पण मायनस साईन द्या. ठीक आहे. मग आता बघा, -3 आणि -2 ची ऍडिशन घेतली तर काय येतं, -5. आणि मल्टिप्लिकेशन पण चेक करायचे, दोन्ही कंडिशन चेक करायचे. ऍडिशन मिडल टर्म यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन वरचा नंबर यायला पाहिजे. सो मल्टिप्लिकेशन चेक करा, -+3 इंटू 2 6 म्हणजे हे फॅक्टर बरोबर आहे. ठीक आहे. सो मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर काय आले, पहिला फॅक्टर काय इथं आहे बघा, m -3, आणि दुसरा फॅक्टर काय, m -2 इक्वल टू 0. मग आता या 2 फॅक्टर वरून आपल्याला राहिलेले 2 m च्या व्हॅल्यू मिळतील. पहिली व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे, काय ती 1, ती ऍज इट इज लिहून घेतो. पहिली m ची व्हॅल्यू काय, 1. ठीक आहे. तर दुसरी m ची व्हॅल्यू या फॅक्टर वरून कॅल्क्युलेट करूया. -2 राईटला गेला की काय होणार, +2. सो दुसरी m ची व्हॅल्यू 2. आणि तिसरी m ची व्हॅल्यू या फॅक्टर वरून कॅल्क्युलेट करूया. म्हणजे काय करायला लागेल, -3 ला राईटला शिफ्ट करायला पाहिजे. मग -3 राईटला गेला तर काय होतो, +3. बघा, मग आपल्याला जे काही इक्वेशन दिले होते त्याच्यावरून आपण m चे 3 रूट्स कॅल्क्युलेट केले. काय आले, 1, 2 आणि 3. तिन्हीच्या तिन्ही कुठले रूट्स आहेत, रिअल रूट्स आहेत आणि नॉन रिपीटेड आहेत. मग आपल्याला माहिती आहे, जर रिअल आणि नॉन रिपीटेड रूट्स आले तर त्याचा CF कसा लिहिला जातो, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. आता जितके रूट्स आहेत तितके कॉन्स्टंट घ्यायचे. किती रूट आहेत, 3 रूट आहेत. सो 3 कॉन्स्टंट घेणार, C1, C2 आणि C3. आणि त्या प्रत्येक कॉन्स्टंट सोबत आपण हा एक रूट एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहायचं. हे ऑलवेज लक्षात ठेवा, रिअल रूट हे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहायचे. मग बघा आता C1 सोबत पहिला रूट लिहायचा. कुठला आहे पहिला रूट, 1. कसा लिहायचा, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे e⁻1 इंटू x म्हणजे काय, x. ठीक आहे. पुढं प्लस दुसरा रूट दुसऱ्या कॉन्स्टंट सोबत C2 सोबत लिहायचा. कसा लिहायचा, e⁻2 इंटू x म्हणजे 2x. आणि प्लस तिसरा रूट तिसऱ्या कॉन्स्टंट सोबत C3 इंटू e⁻, काय लिहिणार, 3 इंटू x म्हणजे 3x. बघा, मग आपल्याला जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं त्याचा CF आपण लिहिला. काय आला, C1 e⁻x प्लस C2 e⁻2x प्लस C3 e⁻3x. आहे का असा ऑप्शन, येस आहे. कुठला ऑप्शन आहे बघा, पहिलाच. सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ऑफ दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज C1 e⁻x प्लस C2 e⁻2x प्लस C3 e⁻3x. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपण एवढ्या सगळ्या डिटेल स्टेप करत बसणार नाहीये. हे तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेल स्टेप केलेले आहे. एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्टली सोडवू शकता. ठीक आहे. ओके.
तर दुसरं काय विचारलं होतं बघा MCQ विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये दी कॉम्प्लिमेंटरी, परत कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच एक्झाम्पल विचारलं होतं, पण यावेळी सोपं आहे. डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 वाय इक्वल टू 0 इज या दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघूया. मगाचीच प्रोसिजर फॉलो करायची. डायरेक्ट सोडवायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो बघा. आता काय करतो आपण, याचा रूट्स फाइंड आउट करायचे डायरेक्टली. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे काय, मिडल टर्म स्प्लिट होते का बघायचं. 1 इंटू 1 म्हणजे प्लस 1. याचे असे दोन फॅक्टर शोधायचे ज्याची ऍडिशन आपल्याला मिडल टर्म मिळाली पाहिजे. मिडल टर्म आपली काय, -2. ठीक आहे. आणि मल्टिप्लिकेशन मिळाली पाहिजे +1. सो 1 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे, 1 इंटू 1. मग आता यांची ऍडिशन -2 यायची असेल तर दोघांना पण काय द्यायला पाहिजे, मायनस साइन. सो -1 आणि -1 ची ऍडिशन -2 येते आणि मल्टिप्लिकेशन +1 येते. म्हणजे हे आपले फॅक्टर करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे काय लिहिणार फॅक्टर आपण, m-1 आणि दुसरा फॅक्टर पण m-1. म्हणजे m च्या दोन व्हॅल्यूज काय आल्या, -1 राईटला गेल्यावर काय होतं, +1. दोन्ही पण व्हॅल्यूज काय येणार आहेत, +1च येणार आहे. म्हणजे बघा रूट्स जे आहेत ते रिअल आहेत पण रिपीटेड आहेत. मग आपल्याला माहिती आहे रिअल आणि रिपीटेड रूट आले तर यातला कुठला ऑप्शन लगेच क्लिक व्हायला पाहिजे. रिअल आणि रिपीटेड रूट आले तर आपण काय करतो, कॉन्स्टंट कसे लिहितो, दोन रूट आहेत त्यामुळे दोन कॉन्स्टंट कसे लिहायचे, c1 प्लस c2x आणि त्यासोबत काय लिहायचा, तो रिपीट झालेला रूट एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये म्हणजे e⁻1x म्हणजे x. मग आहे का असा ऑप्शन, येस आहे. कुठला ऑप्शन आहे, सी ऑप्शन. ठीक आहे. सो एवढ्या सिंपल वे मध्ये ते सॉल्व्ह होतं. ओके. आता आपण डिटेल मध्ये बघूया. हेच फक्त आता तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगतो. जे सांगितलं ते काय करायचं असतं, CF कॅल्क्युलेट करायला ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं म्हणजे f ऑफ m इक्वल टू 0. d च्या जागी m लिहा म्हणजे m² मायनस 2m प्लस 1 इक्वल टू काय करायचं, 0 करायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे काय करणार, मिडल टर्म स्प्लिट करणार. 1 इंटू 1 म्हणजे +1. याचे असे दोन फॅक्टर शोधायचे ज्याची ऍडिशन मधला नंबर -2 यायला पाहिजे. मग आता 1 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे, 1 इंटू 1. मग याची ऍडिशन जर -2 यायची असेल तर दोघांना पण काय द्यायला पाहिजे, मायनस साइन द्यायला पाहिजे. मग काय आले फॅक्टर, m-1 पहिला फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर पण काय, m-1 इक्वल टू 0. मग याच्यावरून दोन m च्या व्हॅल्यू काय मिळतात बघा, -1 राईटला गेल्यावर +1 आणि याच्यावरून पण -1 राईटला गेल्यावर +1. सो दोन m च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या रिअल आहेत आणि सेम आहेत म्हणजे रिपीटेड आहेत. मग जर व्हॅल्यू रिअल आणि रिपीटेड असेल तर CF कसा लिहायचा असतो, कॉन्स्टंट कसा लिहायचा, जर रूट दोनदा रिपीट झाला असेल तर c1 प्लस c2x आणि त्यासोबत काय लिहायचं, रिपीट झालेला रूट 1 कुठल्या फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये e⁻1x म्हणजे x. हा कुठला ऑप्शन आहे, सी ऑप्शन. ठीक आहे. हे लक्षात द्यायला पाहिजे तुमच्या. लगेच रिपीट झालाय म्हणजे ए नाही बी नाही, डायरेक्टली सी. रिपीट झालेले रूट आपण कसे लिहित असतो, c1 प्लस c2x. ओके. ठीक आहे. सेकंड पण संपला. आता तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय विचारलाय बघा, द पर्टिक्युलर इंटिग्रल ऑफ d² मायनस 3d प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू e⁻3x इज. आता पर्टिक्युलर इंटिग्रल शोधायचा आहे. काय फॉर्म्युला असतो पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचा, 1/f ऑफ d इंटू x. मग दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 1 डिवायडेड बाय f ऑफ d म्हणजे काय, y चा कोएफिशियंट काय आहे तो, d² मायनस 3d प्लस 2 इंटू x म्हणजे काय, राईट हँड साइडला असणारं फंक्शन काय आहे, e⁻3x. मग आपल्याला माहिती आहे आता जर राईट हँड साइडला असणारं फंक्शन हे एक्सपोनेन्शियल असेल तर पीआय कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय सबस्टिट्यूशन करायला लागते, त्या f ऑफ d मध्ये जिथं जिथं d असेल तिथे तिथे x चा कोएफिशियंट लिहायचा. मग x चा कोएफिशियंट काय, 3. ठीक आहे. सो या फंक्शनचा पीआय कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, d च्या जागी काय लिहायला पाहिजे, x चा कोएफिशियंट 3 लिहूया. मग 1 डिवायडेड बाय d च्या जागी 3 म्हणजे काय येणार, 3 स्क्वेअर मायनस परत d च्या जागी 3 म्हणजे काय येणार, 3 इंटू 3 प्लस 2 आहे तसा आणि इंटू e⁻3x आहे तसा. आता सोडूया. 3 स्क्वेअर 1 अपॉन 3 स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 3 इंटू 3 म्हणजे 9 प्लस 2
इंटू ई रेस टू 3x. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होत आहे, 9 आणि -9 कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय 1/2 ई रेस टू 3x. मग बघा आपल्याला दिलेल्या ऑप्शन मध्ये 1/2 ई रेस टू 3x आहे का? येस आहे. कुठला ऑप्शन बरोबर आहे? मग पहिला ऑप्शन. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. एक्सपोनेन्शियल जर असेल तर काय करायचं, डी च्या जागी ए लिहायचा आणि ते सोडवायचं. ओके, नॉन झिरो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. मग आपल्या पहिल्याच सबस्टिट्यूशनला नॉन झिरो आन्सर आलेला आहे. 3 स्क्वेअर 9 -3 इंटू 3 9, सो 9 गेला, म्हणजे राहिलं काय 2. सो 1/2 ई रेस टू 3x हा आपला पी आय असणार आहे. ठीक आहे, हे मी इथे तुम्हाला समजण्यासाठी सगळ्या स्टेप्स करतोय. तुम्ही एक्झाम मध्ये डायरेक्टली हे केलं तरी चालतंय. ओके, हे झाले विंटर 25 चे तिन्ही ऑब्जेक्टिव्ह. सिंपल होते, एक मार्कासाठी विचारले होते बघा, 3 मार्क इझिली मिळून गेले. नंतर आपण आता बघूया नेक्स्ट एक्झाम मध्ये विचारलेले एमसीक्यू. विंटर 24 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले ऑब्जेक्टिव्ह सोडूया. काय बघा, द पर्टिक्युलर इंटिग्रल ऑफ डी स्क्वेअर प्लस 3 इंटू वाय इक्वल टू 3 इज. ओके, एक तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा पर्टिक्युलर इंटिग्रल वरती क्वेश्चन विचारला जातो. मग आताच आपण पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला लिहिला होता, 1 अपॉन काय एफ ऑफ डी इंटू एक्स. सो पी आय इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी म्हणजे काय, वायचा कोइफिशियंट काय बघा, डी स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. राईट हँड साईडला काय आता 3. ठीक आहे, मग आता आपल्याला फंक्शन लागतं. मग मी ह्याच्या आधी सुद्धा एका एक्झाम्पल मध्ये सोडवलंय. आता हे 3 आहे, मग फंक्शन कुठलं लिहू शकतो मी, एक्सपोनेन्शियल फंक्शन इझी असतं. सो मी इथं काय करतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन लिहितो. मग आपण 8वी मध्ये स्टडी केलंय बघा, 1 आपण कसं लिहू शकतो, कुठल्याही टर्मचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं, 1 असतं. सो मी 1 कसा लिहितो, ई रेस टू 0x. मग आत्ताच आपण मेथड बघितले, जर फंक्शन एक्सपोनेन्शियल असेल तर त्याचा पी आय कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, एफ ऑफ डी मध्ये जिथं जिथं डी आहे तिथं तिथं काय करायचं, एक्सचा कोइफिशियंट. म्हणजे डीच्या जागी आता आपण काय लिहिणार, 0. करूया सबस्टिट्यूशन. सो 1 अपॉन डी च्या जागी 0 लिहू. सो काय येणार, 0 स्क्वेअर प्लस 3 आहे तसा आणि इंटू 3 ई रेस टू 0x म्हणजे 1. आता नेक्स्ट स्टेपला 0x नाही लिहिलं तरी चालेल. सोडूया. 1 अपॉन 0 स्क्वेअर म्हणजे 0, 0 प्लस 3 म्हणजे 3. सो 1 अपॉन 3 इंटू काय ना 3 आणि परत काय होतंय, 3 आणि 3 कॅन्सल होते, म्हणजे पी आय काय मिळाला आपल्याला, 1 मिळाला. बघा एवढं सिंपल एक्झाम्पल असतं 1 मार्कासाठी. आहे का पी आय 1? येस आहे. कुठला ऑप्शन, बी ऑप्शन. ओके, सो हे एक्झाम्पल सोडवलं. तर दुसरा एमसीक्यू काय विचारलं बघा, विंटर 24 च्या बोर्ड एक्झाम मध्ये, the complementary function of linear differential equation f of d into y equal to x having distinct real roots m1 and m2 of the auxiliary equation. आता आपल्याला काय दिलंय, या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे दोन रूट दिलेत, m1 आणि m2, आणि ते रिअल आहेत आणि नॉन रिपीटेड आहेत. मग अशा केसमध्ये त्याचा सीएफ कसा लिहिला जातो, आत्ताच बघितलंय आपण. कसा लिहिला जातो, दोन रिअल आणि नॉन रिपीटेड रूट असतील तर काय करतो आपण, दोन कॉन्स्टंट घेतो आणि त्या प्रत्येक कॉन्स्टंट सोबत एक रूट लिहायचा एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. रिअल रूट हे ऑलवेज एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहायचे. सो C1 ई रेस टू काय येणार, पहिला रूट m1 x आणि देन प्लस C2 दुसरा कॉन्स्टंट सोबत दुसरा रूट कशाच्या फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, ई रेस टू काय येणार m2 x. मग आहे का असा ऑप्शन, आहे. कुठला ऑप्शन आहे बघा, बी ऑप्शन. y इक्वल टू C1 ई रेस टू m1 x प्लस C2 ई रेस टू m2 x. झालं, 1 मिनिटात एक्झाम्पल सोडवून झालं. सो म्हणून म्हणतोय, केअरफुली एक्झाम्पल सोडवा, डोकं शांत ठेवून ऑब्जेक्टिव्ह सोडवा, तुमचे मार्क्स कुठेही गेलेले नाहीयेत. सो 2 एक्झाम्पल तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरती फिक्स असतात, कधी कधी तिसरं पण विचारलं जातं. ठीक आहे, सो विंटर 24 मध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल विचारले होते. आता बघूया विंटर 25 ची एक्झाम, जी सप्लिमेंटरी एक्झाम होती रिपीटर्स साठीची, त्याच्यामध्ये कुठले ऑब्जेक्टिव्ह विचारलेत बघा. इफ द ऑक्झिलरी इक्वेशन हॅज रिअल अँड डिस्टिंक्ट रूट देन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज. आता मी किती वेळा बडबडलो याच्यामध्ये बघा, जर आपले रूट्स रिअल आणि डिस्टिंक्ट असतील तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहित असताना आपण रूट्स कशाच्या फॉर्म मध्ये लिहितो, एक्सपोनेन्शियल टर्म्सच्या फॉर्म मध्ये लिहितो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
आणि ट्रिग्नोमेट्रिक मध्ये कधी लिहितो जर इमॅजिनरी असेल तर. जर कधी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह त्या पद्धतीने विचारलं, इमॅजिनरी आणि डिस्टिंक्ट रूट आले तर कुठले लिहायचे? ट्रिग्नोमेट्रिक. ठीक आहे. आणि फक्त रिअल आले आणि डिस्टिंक्ट असतील तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहिलं जातं? एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. ओके. सो सॉल्व्ह झालं बघा. तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर एका सेकंदामध्ये याचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय विचारले बघा, परत तेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन वरती एक ऑब्जेक्टिव्ह हे फिक्स असतं आणि मोस्टली तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन साठीच विचारलं जातं. ठीक आहे. मग आता बघा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करतो आपण? ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स कॅल्क्युलेट करतो. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? एफ ऑफ एम इज इक्वल्स टू 0. डीच्या जागी एम लिहा, आपल्याला एफ ऑफ एम मिळेल. काय येणार? एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 6. हा काय करायचा? 0 ला इक्वेट करायचा आणि त्याचे रूट्स कॅल्क्युलेट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे काय करणार? पहिला मिडल टर्म स्प्लिट होते का बघायचं. सो 1 इंटू 6 म्हणजे प्लस 6. याचे असे दोन फॅक्टर शोधा ज्याची ऍडिशन मधला नंबर -5 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन +6 यायला पाहिजे. आता 6चा मगाशीच आपण हे सोडवलं आहे, परत रिपीट झालंय बघा. 6चा आता कुठला फॅक्टर घ्यायचा? 3 इंटू 2. याची ऍडिशन मला -5 पाहिजे. सो दोघांना पण कुठलं साईन दिलं पाहिजे? मायनस साईन दिलं पाहिजे. सो ऍडिशन काय येते? -5 येते आणि मल्टिप्लिकेशन काय येते? मायनस मायनस प्लस 3 इंटू 2 6. सो फॅक्टर काय आले? पहिला फॅक्टर m-3 आणि दुसरा फॅक्टर काय? m-2 इक्वल टू 0. मग दोन रूट मला काय मिळाले? -2 राईटला गेल्यावर काय होणार? +2 आणि -3 राईटला गेल्यावर काय होणार? +3. बघा आता हे दोन्ही रूट कुठले आहेत? रिअल आणि डिस्टिंक्ट. मग त्याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहायचा असेल तर कशामध्ये लिहायचा? एक्सपोनेन्शियल मध्ये. ओके. सो पहिला कॉन्स्टंट घ्या C1, पहिला रूट आहे 2, कसा लिहायचा? एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय? e⁻² इंटू x प्लस दुसरा कॉन्स्टंट C2, दुसरा रूट आहे 3, तो पण कसा लिहायचा? एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये म्हणजे e⁻² काय येणार? 3 इंटू x, 3x. सो आहे का बघा असं ऑप्शन? C1 e⁻²x प्लस C2 e⁻3x आहे. कुठला ऑप्शन आहे? बी ऑप्शन. ठीक आहे. बघा, एक एक मिनिटाचे एक्झाम्पल्स असतात ऑब्जेक्टिव्ह. खूप सिंपल असतात. गडबड करायची नाही, घाई करायची नाही, डोकं शांत ठेवून सोडवायचे. हे मार्क्स अजिबात जाता कामा नयेत. ठीक आहे. तेवढेच दोनच एक्झाम्पल विंटर 25च्या सप्लिमेंटरी एक्झाम मध्ये विचारले होते. मिनिमम 2 असणारच आहेत, मॅक्झिमम 3 असू शकतात. ओके. आता समर 25च्या बोर्ड एक्झाम मधले आपण एमसीक्यू सोडवूया. बघा, अगेन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन वरती खूप फोकस असतो D-पाटूच्या बोर्ड एक्झाम मध्ये एमसीक्यू साठी. ठीक आहे. काय करणार? सेम प्रोसिजर. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे. ऑक्झिलरी इक्वेशन काय? एफ ऑफ एम इज इक्वल्स टू 0 म्हणजे डीच्या जागी एम लिहा. काय मिळणार मला? एम स्क्वेअर मायनस 2m प्लस 1. हा 0 ला इक्वेट करायचा आणि त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. पहिला मिडल टर्म स्प्लिट होते का बघा. 1 इंटू 1 म्हणजे काय? +1. याचे दोन फॅक्टर शोधा ज्याची ऍडिशन मधला नंबर म्हणजे -2 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन केली तर +1 यायला पाहिजे. आता 1चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे, 1 इंटू 1. पण याची ऍडिशन -2 यायचं असेल तर दोघांना पण कुठलं साईन द्यायला पाहिजे? मायनस साईन. आता चेक करा. -1 आणि -1 ची ऍडिशन घेतली तर काय मिळतं? -2 आणि मल्टिप्लिकेशन घेतली तर काय मिळतं? +1. म्हणजे हे आपलं फॅक्टर बरोबर आहेत. काय लिहिणार फॅक्टर? पहिला m-1, दुसरा फॅक्टर काय लिहिणार? m-1 इक्वल टू 0. या दोन फॅक्टर वरून मला m च्या दोन व्हॅल्यू मिळतील. -1 राईटला गेल्यावर +1 आणि हा -1 राईटला गेल्यावर +1. मग आता ऑब्झर्व करा, जे काही दोन रूट्स आलेत आपल्या ऑक्झिलरी इक्वेशनचे ते रिअल आहेत पण सेम आहेत, रिपीटेड आहेत. मग रिअल आणि रिपीटेड रूट्स आले तर CF आपण कसा लिहितो? रूट किती वेळेला रिपीट झालाय बघायचं? 2 वेळेला रिपीट झालाय. सो 2 कॉन्स्टंट लिहायचे त्या एकाच रूटसाठी. पण कसे लिहायचे ते 2 कॉन्स्टंट? पहिला कॉन्स्टंट आहे तसा प्लस दुसऱ्या कॉन्स्टंटला काय करायचं? x ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो C1 प्लस C2x आणि मग त्याच्यानंतर तो रूट रिपीट झालेला लिहायचा एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय लिहिणार? e⁻². कुठला रूट रिपीट झालाय? 1 इंटू x म्हणजे काय? x. ठीक आहे. मग असा ऑप्शन आहे का बघा? C1 प्लस C2x इंटू e⁻²x.
आहे. कुठला ऑप्शन आहे? ए ऑप्शन. ठीक आहे. सो मिळालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. सिंपल, डोकं शांत, 1 मिनिटात आन्सर मिळतं. 2 मिनिटं लागू देत, पण सोडवा. वेळ भरपूर असतो आपले डी बाटूचे एमसीक्यू सोडवण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू काय बघा, समर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. परत तेच, द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वाय डबल डॅश मायनस 3y डॅश प्लस 2y इक्वल टू 12 इज. काय करायचं मग? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचं असेल तर ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट शोधायचे. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? एफ ऑफ एम. डी च्या जागी. आता हे डिफरन्शियल इक्वेशन डी मध्ये दिलेलं नाही, पण मला माहिती असतं वाय डबल डॅश म्हणजे काय? डी स्क्वेअर. ओके. वाय डॅश म्हणजे काय? डी. ठीक आहे. मग आता काय येणार आपलं ऑक्झिलरी इक्वेशन? एम लिहूया. डी च्या जागी म्हणजे काय येणार? एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 2. हा कशाला इक्वेट करायचा? 0 ला इक्वेट करायचा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग पहिला मिडल टर्म स्प्लिट होते का बघा. 1 इंटू प्लस 2 प्लस 2, याचे असे दोन फॅक्टर शोधा ज्याची ऍडिशन मधला नंबर काय? -3 यायला पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन केली तर +2 यायला पाहिजे. मग आता 2 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे, 2 इंटू 1. ठीक आहे. ते जर तुम्ही सगळं ऑब्झर्व केलं तर 1 आणि 2च आहेत वरती फॅक्टर, म्हणून लगेच कन्क्ल्युजन करायचं नाही. सोडवा व्यवस्थित आणि मग ऑप्शन चूज करा. आता ऍडिशन -3 पाहिजे, सो दोघांना पण कुठलं साईन द्यायला पाहिजे? मायनस साईन दिलं पाहिजे. आता तुम्ही लिहू शकता. आता -2 राईटला गेल्यावर +2 होतो आणि -1 पण राईटला गेल्यावर +1 होतो. मग 1 आणि 2 प्लस असणारा असा कुठला ऑप्शन आहे का बघा. इथं 1 प्लस आहे, -2 आहे, नाही चालणार. 1 मायनस आहे, नाही चालणार. हे दोन्ही पण मायनस आहेत, नाही चालणार. मग कुठला ऑप्शन आहे? ए ऑप्शन. सो हा करेक्ट. इथं तुम्ही चूज करू शकता. पण बघा मी कंप्लीट प्रोसिजर करतो. सो फॅक्टर काय येणार? पहिला m-2, दुसरा फॅक्टर काय? m-1 इक्वल टू 0. मग m च्या दोन व्हॅल्यू काय आल्या? -1 राईटला गेल्यावर काय होतं? +1. -2 राईटला गेल्यावर काय होतं? +2. मग बघा दोन्ही रूट रिअल आहेत आणि डिस्टिंक्ट आहेत. मग CF कसा लिहायचा? पहिला कॉन्स्टंट C1 सोबत पहिला रूट लिहायचा. कशाच्या फॉर्म मध्ये? एक्सपोनेन्शियलच्या. e काय येणार? 1x म्हणजे x प्लस दुसरा रूट दुसऱ्या कॉन्स्टंट C2 सोबत लिहायचा. कसा? एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये e2x. आणि हा कुठला ऑप्शन आहे? ए ऑप्शन. ठीक आहे. मी तुम्हाला पहिलाच इथं शॉर्टकट सांगितला होता, डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. पण गडबड करायची नाही. तर फॅक्टर -2 -1 आलेत म्हणून हे ऑप्शन चूज करायचा नाही. याच्या अपोजिट असतं, लक्षात ठेवा. -1 च्या अपोजिट 1, -2 च्या अपोजिट 2 हे तुमचे रूट असतात. मग कुठं आहे बघा असं ऑप्शन? पहिला ऑप्शन e1x e2x. ठीक आहे. गडबड करायची नाही. 1 मिनिट जास्त लागू दे, काही प्रॉब्लेम नाही, पण मार्क्स आपल्याला 100% मिळायला पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल पण विचारलं होतं समर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये. कुठलं? पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचं. d² - 4 × y इक्वल टू sin 3x. सो बघितलं असेल आतापर्यंतच्या एक्झाम्पल्सचा पॅटर्न. मोस्टली कशावरती एक्झाम्पल विचारतात? कॉम्प्लिमेंटरी फंक्शनवर आणि पर्टिक्युलर इंटिग्रलवर. सो याच्यावर फोकस करा. तुम्हाला 2 मार्क किंवा मॅक्झिमम 3 मार्क हे ऑब्जेक्टिव्हचे मिळून जातात. ठीक आहे. मग आता याचा पर्टिक्युलर इंटिग्रल सोडवायचा आहे. मग पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला काय? 1/f(d) × x. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 1 डिवायडेड बाय f(d) म्हणजे y चा कोइफिशियंट काय आहे? d² - 4 इंटू x म्हणजे काय? राईट हँड साईडला असणारं फंक्शन काय आहे? sin 3x. मग आता आपल्याला माहिती आहे, जर राईट हँड साईडला असणारं फंक्शन हे साइन किंवा कॉस असेल तर त्याचा पीआय कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय सबस्टिट्यूशन करायची असते? d² च्या जागी काय लिहायचं? मायनस काय लिहायचं? a चा स्क्वेअर. आता a म्हणजे काय? x चा कोइफिशियंट काय आहे तो? 3. सो 3 चा स्क्वेअर म्हणजे काय? 9. सो d² च्या जागी आपण काय लिहिणार? -9. सो केअरफुली हे लक्षात ठेवायचं. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं की काय करायचं? d² च्या जागी मायनस x च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. सो मायनस आहे तसा आणि 3 चा स्क्वेअर किती असतो? 9. सो d² च्या जागी -9 लिहूया. सो 1/d² म्हणजे d² ची व्हॅल्यू काय? -9 -4 आहे तसा आणि इंटू sin 3x. ठीक आहे. सो पीआय इक्वल टू 1/-9 - 4 म्हणजे किती? -13 इंटू sin 3x. याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही. मग असं ऑप्शन आहे का बघा? पीआयचा आहे. कुठला ऑप्शन आहे? पहिलाच ऑप्शन आहे.
So particular integral of this given differential equation is -1/13 into sin 3x. So बघा इतके सिंपल MCQs तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. एक्झाम्पल शांतपणे सोडवा, तुम्हाला 100% तिन्हीच्या तिन्ही MCQ सुटणार. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट जरूर कमेंट बॉक्स मध्ये करा. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.